मित्रांनो, रब्बी हंगाम 2026 मधील ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आतापर्यंत केली नाही अशा शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरमधून ई पीक पाहणी 4.0 हा ॲप डाउनलोड करायचा आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर थोडा स्क्रोल करायचा आहे. अजून स्क्रोल करायचं आहे. नंतर महसूल विभाग निवडायचा आहे. महसूल विभाग निवडल्यानंतर आपल्याला समोर जायचं आहे. शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला OTP येईल. OTP टाकून आपल्याला OTP टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर खातेदार निवडायचा आहे. खातेदार निवडल्यानंतर पीक माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे. खाते क्रमांक निवडल्यानंतर भूमापन निवडायचं आहे. हंगाम निवडायचा आहे. हंगाम निवडल्यानंतर पिकाचा वर्ग निवडायचा आहे. पिकाचा वर्ग निवडल्यानंतर आपला निर्भेळ पिकाचा प्रकार ओळखायचा आहे. पीक निवडायचं आहे. पीक निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला पीक निवडल्यानंतर आपल्याला क्षेत्र भरायचं आहे. जलसिंचनाचे साधन निवडायचं आहे. जलसिंचनाचे साधन निवडल्यानंतर आपल्याला लागवडीच्या सिंचन पद्धती निवडायची आहे. सिंचन पद्धती निवडल्यानंतर लागवडीचे दिनांक निवडायचे आहे. ज्या तारखेला आपण लागवड केली आहे त्या तारखेची तारीख निवडायची आहे. तारीख निवडल्यानंतर आपल्याला मग समोर जायचं आहे. समोर जाल्यानंतर पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला 2 फोटो घ्यायचे आहे. ते आपल्या शेतामध्ये जाऊन मध्यभागी जाऊन 2 फोटो घ्यायचे आहे. 2 फोटो घेतल्यानंतर ते अपलोड करायचं आहे. फोटो काढल्यानंतर आपल्याला एक सहमतीपत्र येईल. त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर